ओके. आपल्या रिअल ऑब्जेक्ट पासून ते प्रोजेक्शन आपण थ्रो करायचे, फायर करायचे, अँड वी नीड टू होल्ड दॅट प्रोजेक्शन ओव्हर अ सरफेस. एक सरफेस, एक माध्यम, एक प्लेन असं ऑब्जेक्ट आपण त्याच्यावरती त्याच्यामध्ये होल्ड करायचा, जेणेकरून ते प्रोजेक्शन आपल्या सरफेसला स्ट्राईक होतील, धडकले जातील. अँड देन वी विल प्लॉट द पिक्चर ऑफ दॅट रिअल ऑब्जेक्ट ऑन द सरफेस. बट आपल्याला माहिती आहे की सरफेस हे काय आहे? इट इज अ 2D or 3D? Anyone? 2D. It is a 2D. So we will get the one of the way view of the object. ज्या व्ह्यू न आपण प्रोजेक्शन थ्रो केलेत, जसे की आपल्याला एखाद्या पर्सनचं करायचं आहे किंवा एखादं बिल्डिंग आपण एक्झाम्पल घेतलं होतं. बिल्डिंगच्या समोरून जर आपण प्रोजेक्शन प्लॉट केले तर त्याचे दरवाजे किंवा त्याचे जे स्ट्रक्चर असेल त्याच्यानुसार काय होईल, ते प्रोजेक्शन आपल्या सरफेस वरती प्लॉट केले जातील. ओके, इट विल नॉट व्ह्यू लाईक अ 3D स्ट्रक्चर. तुम्ही टॉप व्ह्यू न घेतलं तर त्याच्या टॉप व्ह्यू वर जे काही असेल टेरेस, दॅट टेरेस विल बी कन्सिडर्ड ॲज अ व्ह्यू फ्रॉम द टॉप साइड. ओके, तर टॉप सरफेस वरती जसं आपल्याला दिसेल दॅट सरफेस, दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट विल हॅव द स्ट्रक्चर. मग हे प्रोजेक्शन्स काय आहे? प्रोजेक्शन ही एक प्रोसेस आहे सिम्पली, की ज्याच्या थ्रू तुम्ही काय करताय की आपला ऑब्जेक्ट जो आहे तो एन डायमेन्शनल स्पेस मधून लेस दॅन एन डायमेन्शनल स्पेस मध्ये त्याला कन्वर्ट करताय. ओके, ट्रान्सफॉर्म करताय, कन्वर्ट करताय. एक्झॅक्ट डेफिनेशन असणं गरजेचं नाहीये, पण द मिनिंग शुड बी सेम. जेव्हा तुम्ही सेंटेन्स तयार करताय किंवा तुमची डेफिनेशन सांगताय, द मिनिंग डज नॉट हॅव टू बी चेंज. ओके, व्ह्यू प्लेन काय आहे? एक प्लेन सरफेस आहे ज्याच्यावरती आपण आपले प्रोजेक्शन स्ट्राईक करून घेणारे किंवा आपण काय म्हणू शकतो, आपण त्याच्यावरती प्रोजेक्शनला होल्ड करणार आहोत. ओके, तर दोन प्रकारचे प्रोजेक्शन आहेत, कालही डिस्कस केलं होतं. पहिलं आहे ते पॅरलल प्रोजेक्शन आहे. प्रोजेक्शन मध्ये तुम्ही जे रेज पाठवताय, जे प्रोजेक्शन पाठवताय त्याला प्रोजेक्टर्स असं म्हणलं जातं. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. जे रेज आहेत त्यांना आपण प्रोजेक्टर्स असं म्हणतो. मग पॅरलल मध्ये काय होतंय की जर आपला हा रिअल टाइम ऑब्जेक्ट असेल ब्ल्यू कलर्ड लाईन, आणि जर मला ह्याचे प्रोजेक्शन सरफेस वरती व्ह्यू प्लेन वर हवे असेल तर आपण काय करणार, त्याच्या दोन्ही एंड पॉइंट्स मधून रेज फायर करणार. आपण रेज काय करणार, ड्रॉ करून घेणार थोडक्यात. आणि हे अशा पद्धतीनं ड्रॉ करणार की जिथे आपला सरफेस, जिथे आपला व्ह्यू प्लेन हा आहे तिथपर्यंत आपण ते प्लॉट करणार. ओके, ते प्लॉट केल्यानंतर आपण त्याच्यातून आपली डायग्रॅम किंवा जो ऑब्जेक्ट आहे त्याचा शेप ड्रॉ करण्याचा प्रयत्न करणार. अँड नाउ वी आर गेटिंग द ऑब्जेक्ट ऑन अ व्ह्यू प्लेन. आपल्या सरफेस वरती आपल्याला तो ऑब्जेक्ट मिळाला. ओके, दिस इज अ पॅरलल वन. त्याच्यामध्ये दोन्हीही प्रोजेक्टर्स जे एंड पॉइंट्स मधून पास झालेले आहेत, जे रेज आपण एंड पॉइंट मधून पास केलेत, ते एकमेकांना कसे आहेत, Parallel. पॅरलल आहेत. Parallel to each त्यामुळे other. व्हेरी गुड. तर त्यामुळे ह्या टाईपला काय म्हणलं जातं, पॅरलल प्रोजेक्शन असं म्हणलं जातं. देर इज अनदर टाईप, पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. याच्यामध्ये काय होणार आहे, एक सेंटर ऑफ प्रोजेक्शन आहे. सेंटर ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय, एक सिंगल पॉइंट कन्सिडर केला जाईल. त्या सिंगल पॉइंट मधून तुमचे प्रोजेक्टर्स हे फायर केले जातील, तुमचे रेज जे आहेत ते फायर केले जातील. आणि हे फायर करताना कशा पद्धतीने केले जातात, तर आपला जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टच्या एंड पॉइंट्स मधून किंवा त्या पिक्सल्स मधून ते रेज पास थ्रू झाले पाहिजेत, त्याच्यातून ते गेले पाहिजेत. अशा पद्धतीनं प्रोजेक्शन पास केले जातात, प्रोजेक्टर्स पास केले जातात. पण ह्याच्यासाठी काय आहे, सेंटर ऑफ प्रोजेक्शन हा असा पॉइंट कन्सिडर करतो. सो सपोज वी हॅव अ व्ह्यू प्लेन, आणि मग आपण इंटरमिडिएट एक्झॅक्टली काय होईल, व्ह्यू प्लेन पहिल्यांदा एक्झिस्टन्स मध्ये नाही येणार. पहिल्यांदा सेंटर ऑफ प्रोजेक्शन आणि रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट असेल. त्यानंतर आपण आपले प्रोजेक्टर्स फायर करू. इट्स डिपेंड्स ऑन यू की तुमचा व्ह्यू प्लेन तुम्हाला कुठे ऍडजस्ट करायचा आहे. इट मे बी नियर टू द सेंटर ऑफ प्रोजेक्शन, इट मे बी द फार अवे फ्रॉम द सेंटर ऑफ प्रोजेक्शन. इट डिपेंड्स ऑन द युजर की व्ह्यू प्लेन तुम्हाला कुठे आहे. कारण बघा, जवळून जर आपण एखादी वस्तू पाहिली
that will have a different kind of a shape and size. If you are looking the same object from the far away location, it will have the different kind of a size and shape. Yes or no? एखादा ऑब्जेक्ट आहे रूम मध्येच आहे, ते तुम्ही एका टेबल कॉर्नर मध्ये ठेवलाय तर तो तुम्हाला वेगळा किंवा थोडी त्याची साईज छोटी वाटते, पण जर तुम्ही तो जवळ घेतला तुमच्या शेजारी टेबल पशी असेल, दॅट विल हॅव्हिंग अ डिफरंट काइंड ऑफ शेप अँड साईज. ओके, सो व्ह्यू प्लेन वर आहे डिपेंड की ते व्ह्यू प्लेन कुठे तुम्ही प्रोजेक्ट केले, कुठे तुम्ही होल्ड केले. ओके, हॅलो मॅम. हा बोला. मॅम ते व्ह्यू प्लॅन फ्रेम बफर सारखं ऍक्ट होतं का? नाही नाही, फ्रेम बफर सारखं काही ऍक्ट होत नाही इथे. फक्त काय आहे, इट इज जस्ट अ सरफेस की ज्याच्यावर तुम्ही तुमचे प्रोजेक्शन पाठवलेत. जसं की एखादं कर्टन आहे, कर्टनवर तुम्ही जर काही रेस पाठवले किंवा आपण जी टॉर्च वगैरे हे करतो, तर ते टॉर्चचे रेस कुठे जातात, आपल्या कर्टनवर जातील. किंवा जर वॉल सरफेस आपण कन्सिडर केला तर ते वॉल आहे. ओके, तर आपण ते जे रेज आहेत ते कुठल्या सरफेसवर होल्ड करतो, दॅट सरफेस इज कॉल्ड एज द व्ह्यू प्लेन. जसं की एक लाईट गेल्यानंतर आपण काय करतो, जर मेणबत्ती लावली असेल तर आपलं प्रोजेक्शन ऍज अ शॅडो म्हणून आपण वॉलवरती पाहू शकतो. येस और नो? मॅम प्रोजेक्टर काय म्हणताय? प्रोजेक्टर सारखं आहे ना व्ह्यू प्लेन? कशासारखं आहे? प्रोजेक्टर. प्रोजेक्टर म्हणता येईल ना? आय एम नॉट गेटिंग युअर व्हॉइस. मॅम प्रोजेक्टर सारखं आहे म्हणतात. हा येस, प्रोजेक्टर जसं आहे, पण प्रोजेक्टर मध्ये म्हणजे प्रोजेक्टर इज अ काइंड ऑफ अ पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. गेटिंग दिस? बघा ना, आपलं काय Yes, होतं, ma'am. जे रेस पाठवले जातात एका सेंटर ऑफ प्रोजेक्शन मधून पाठवले जातात. हा, आणि त्यातून ते कुठे प्रोजेक्ट करतो आपण, ऑन दी वॉल करतो किंवा आपलं जे काही The plane surface. विंडो असेल ऑन द सरफेस आपण त्याच्यावरती होल्ड करतो. मग दॅट सरफेस इज कॉल्ड व्हॉट? इट इज अ व्ह्यू प्लेन. ओके, ज्याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट करताय तुमचं पीपीटीज असतील किंवा काही डॉक्युमेंट असेल थ्रू द प्रोजेक्टर, त्या सिनारिओ मध्ये प्रोजेक्टर हा तुमचा सेंटर ऑफ प्रोजेक्शन होईल आणि ज्याच्यावरती तुम्ही फोकस करताय दॅट सरफेस इज कॉल्ड एज द व्ह्यू प्लेन. ओके, कधी कधी ग्लास असेल, कधी कधी ट्रान्सपरंट मीडियम असेल, व्हॉट विल हॅपन, द रेज आर ट्रॅव्हर्सिंग थ्रू द मीडियम ऑल्सो. व्ह्यू प्लेन मधून सुद्धा आपले रेज काय होतील, बाहेर जातील. येते लक्षात? इट Yes, डिपेंड्स ma'am. ऑन अ व्ह्यू प्लेन. थोडक्यात असंच आहे. मग ह्यामध्ये काय होतं, जे प्रोजेक्टर्स आहेत, प्रोजेक्टर्स म्हणजे इथे आपण रेजला म्हणतोय, सो वी हॅव टू कन्सिडर दॅट. ओके, तर तुम्हाला व्ह्यू प्लेनवर जे स्ट्रक्चर मिळतंय ते ह्या पद्धतीनं मिळतंय. तर तुमच्या लगेच लक्षात येईल की जर हा व्ह्यू प्लेन मी थोडासा ऑब्जेक्टच्या बाजूला घेतला असता तर ह्या लेंथ मध्ये काही फरक पडला असता का? व्ह्यू प्लेनवरच्या ऑब्जेक्टच्या लेंथ मध्ये काही Yes, फरक ma'am. पडेल का जर मी व्ह्यू प्लेन हा नियर टू ऑब्जेक्ट केला तर? व्हॉट इज द चेंज? साईज कमी होईल. Its size will change. Whether it is going to be increase or decrease? It will increase. Increase. आणि जर मी हा व्ह्यू प्लेन सेंटर ऑफ प्रोजेक्शन कडे घेतला तर? It will decrease. इट विल डिक्रीज. आता थोडक्यात जर तुम्हाला रिअल टाइम मध्ये याचा एक्सपेरिमेंट करायचा आहे, जसं मगाशी आपण एक्झाम्पल घेतलं, जे प्रोजेक्टर आहे, प्रोजेक्टर इज अ मशीन. आता हे प्रोजेक्टर्स वेगळं आहे, इथे रेजला म्हणतोय आपण, पण जे प्रोजेक्टर थ्रू आपण पीपीटी दाखवतो, जर तुम्ही तुमच्या हँड सरफेस वरती पाम वर जर त्याला फोकस केलं, इट इज गोइंग टू बी प्लेस ऑन दॅट. येस ऑर नो? मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, थोडस प्रोजेक्टरच्या जवळ तुमचा पाम सरफेस हा घ्यावा लागेल. ओके, पण जर तेच तुम्ही काढलं तर त्याचं प्रोजेक्शन तुमच्या तिथे असलेल्या कर्टनवर किंवा वॉलवरती तुम्हाला मिळेल. सो इट डिपेंड्स ऑन अ व्ह्यू प्लेन वेअर इट इज लोकेटेड इन द सिनारिओ ऑफ द पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. क्लिअर दिस? बट इट इज नॉट हॅपनिंग विथ द पॅरलल प्रोजेक्शन. पॅरलल प्रोजेक्शन मध्ये काय केले आपण, जेवढे काही पॉइंट्स आहेत ऑब्जेक्टला, त्या प्रत्येक पॉइंट मधनं एक प्रोजेक्टर पास केलाय.
म्हणजे रे पास केलाय आणि हे रे कसे आहेत, व्हॉट इज द कंडिशन देअर, एव्हरी रे शुड बी द पॅरलल टू द अनदर रे. दुसऱ्या रेला ते काय असले पाहिजे, पॅरलल असले Parallel. पाहिजे. ओके. हॅलो मॅम, हा बोला. प्रोजेक्शनचं एखादं एक्झाम्पल सांगा ना. एक्झाम्पल जसं की आता कुठल्या प्रोजेक्शनचं हवंय तुम्हाला? पॅरलल प्रोजेक्शन. पॅरलल प्रोजेक्शनच एक्झाम्पल मध्ये काय आहे बघा, हे जे मल्टीव्ह्यू प्रोजेक्शन आहे, जसं की मला हा जो ऑब्जेक्ट आहे एल शेप ऑब्जेक्ट जो आहे त्याचा मला सरफेस वरती त्याला हे करायचं, ड्रॉ करून घ्यायचंय. ओके. सो हाऊ यू आर गोइंग टू ड्रॉ, दिस इज कॉल्ड एज द ऑर्थोग्राफिक इंजिनिअरिंग ड्रॉइंग ऑल्सो. कारण याच्यामध्ये काय होतं, जिथं तुम्ही सरफेस होल्ड करता, यू आर चेंजिंग द पोझिशन ऑफ अ सरफेस और वी कॅन से व्ह्यू प्लेन. तुम्ही कुठल्या अँगल न बघताय, सपोज तुम्ही टॉप व्ह्यू न बघताय, इकडून बघताय. ओके, फ्रॉम द टॉप व्ह्यू तुम्हाला साइड व्ह्यू किंवा त्याचा जो फ्रंट व्ह्यू आहे तो दिसेल का? हो मॅम. तुम्ही आता सध्या काय करा, जिथे बसलाय तिथून जर तुम्ही चेअरवर असाल तर एखादा ऑब्जेक्ट तुम्ही काय करा, खालच्या बाजूला ठेवा. मग तो तुमचा कंपॉस असेल किंवा मोबाईल असेल, और यू कॅन हॅव एनी अनदर ऑब्जेक्ट. मग मला सांगा त्यावेळेस तुम्हाला तो एक्झॅक्टली 3D ऑब्जेक्ट सारखा दिसेल का? नाही दिसणार आहे. आता सपोज तुम्ही तुमचा कंपॉस बॉक्स ठेवला ओके खाली, मग त्यातून तुम्ही काय करताय, त्याच्या एव्हरी कॉर्नर मधून प्रोजेक्शन्स हे वरच्या बाजूला ड्रॉ करून घेताय. सो फॉर एक्झाम्पल वी विल टेक दिस ऑब्जेक्ट. आता हा एल शेप ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे. आता ह्याचे जे कॉर्नर पॉइंट्स आहेत तिथून आपण काय करणार आहोत, एक एक प्रोजेक्शन पॅरलली टॉप व्ह्यू न बघतोय आपण. सध्या टॉप व्ह्यूला आहे. सध्या हा 3D ऑब्जेक्ट असला तरी वी आर लुकिंग फ्रॉम द टॉप साइड. ओके, हे एक प्रोजेक्शन निघेल, प्रोजेक्टर निघेल. इट विल बी द सेकंड वन. This will be the next. Then we have one more. ओके, तर ह्या पद्धतीने आपण काय केले, प्रोजेक्टर्स कुठल्या बाजूने प्लॉट करून घेतले, टॉप साइडनं. टॉप व्ह्यू न आपण इथे करून घेतलेले. वन मोर इज रिमेनिंग हिअर. आता हा ऑब्जेक्ट च्या मध्ये जर आपण आपला व्ह्यू प्लेन प्लेस केला, ओके, हे जे रेज आहेत त्याच्यामध्ये जर आपण आपला व्ह्यू प्लेन प्लेस केला लाईक दिस, त्याच्यामध्ये तुमचा ऑब्जेक्ट जवळ असू द्या किंवा लांब असू द्या, इट डझंट मॅटर. ओके, त्याची साईज आहे, शेप आहे, जे काही आहे दॅट इज नॉट गोइंग टू बी अल्टर. का? कारण सगळ्या बाजूने प्रोजेक्शन्स कसे आहेत, पॅरलल आहे. ओके, येस. तर हा आपला व्ह्यू प्लेन आहे. Now we supposed to plot a view from the top view. मग कसं ह्याच्यावरती प्रोजेक्शन येणार, ह्या सरफेस वरती we must have to connect these two. Then we will connect this particular line to this one. Then we must have to plot, join these particular lines. हे प्रोजेक्शन्स आपण काय करत जाणार आहे, कनेक्ट करत जाणार आहे. ओके, लक्षात आलंय काय दिसते तुम्हाला, एल शेप दिसते डायग्राम फक्त. पण आपण ह्या बाजूनं आपला व्ह्यू प्लेन ह्या बाजूला प्लेस न केल्यामुळे फक्त टॉप व्ह्यू न तुम्हाला काय दिसेल, वरून काय दिसेल,
तेवढा शेप इथं कन्सिडर करायचा आहे. त्याच्याच ऐवजी जर व्ह्यू प्लेन आपण फ्रंटला ठेवला, इफ वी हॅव अरेंज्ड अवर व्ह्यू प्लेन हिअर, तर काय होईल, पुन्हा एकदा आपल्याला त्याच्या कॉर्नर मधून काय करावं लागेल, प्रोजेक्शन्स हे पास करावे लागतील आणि ते प्रोजेक्शन आपण कुठे होल्ड करणार आहोत, व्ह्यू प्लेन वरती. ओके, मग फ्रॉम एव्हरी कॉर्नर इथून येईल, देन इट विल बी फ्रॉम हिअर, फ्रॉम बॉटम साइड, पण पॅरलली करायचे आहे. सगळे रेज एकमेकांना कसे असणार आहेत, पॅरलल आहेत. Then we have this one also. हे इथून जरी प्लॉट केलं, इट विल बी लाईक दिस ओनली, कारण हे दोन्ही कॉर्नर मधून जात आहे. थोडस ड्रॉ करताना माझ्याकडून चुकलंय, सो प्लीज लेट इट अंडरस्टँड. ओके, तर तुम्ही जेवढ्या कॉर्नर मधून ते काढताल, त्या कॉर्नर फक्त तुम्हाला काय करायचे आहेत, कनेक्ट करायचे आहेत. यू विल गेट अ डायग्राम लाईक दिस. ऍक्च्युली हे तुम्हाला इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये जास्त असतं, करून घेतलं जातं. देर आर टू टाइप्स, ऑर्थोग्राफिक अँड द आयसोमेट्रिक. ऑर्थोग्राफिक मध्ये काय होतं, तुम्ही टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू ह्या पद्धतीनं वेगवेगळे व्ह्यूज तुम्हाला कन्वर्ट करावे लागतात. म्हणजे तुम्हाला एक 3D ऑब्जेक्ट दिला जातो अँड दॅट ऑब्जेक्ट यू नीड टू कन्वर्ट इन टू द सच काइंड ऑफ अ डिफरंट व्ह्यूज. अशा वेगवेगळ्या व्ह्यूज मध्ये तुम्हाला हे कन्वर्ट करून घ्यावं लागतं. That method is called as the orthographic drawing. Okay, and there is another one is the isometric. In isometric what happens, you will have the different views. तुम्हाला वेगवेगळ्या साइडचे व्ह्यू दिले जातात and from that view you have to draw the real object. मग तुमचा 3D ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला ते कन्वर्ट करावं लागतं. तर असे दोन टाइप आहेत. एक रिअल मधून तुम्ही 2D प्लेन मध्ये कन्वर्ट करता आणि 2D प्लेन जर तुम्हाला इनपुट दिलं असेल तर तुम्ही रिअल ऑब्जेक्ट मध्ये त्याचं कन्व्हर्जन करता. अगेन इट इज गोइंग टू बी हॅपन बाय युजिंग सम मेजरमेंट्स अँड ऑल दिस. देर इज अ व्हेरी what we can say, very interesting methodology to achieve the isometric. तुम्ही एक जे मेजरमेंट आहे त्याच्यावरून पुन्हा रिअल ऑब्जेक्ट क्रिएट करणं, दॅट वॉज व्हेरी गुड अँड एक्साइटिंग थिंग. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय मिळून जाईल, तुमचा ऑब्जेक्ट मिळेल. ती वरची लाईन थोडीशी चुकलेली आहे. तर तुम्हाला काय मिळतील, दोन बॉक्सेस दिसतील फक्त. एकाची लेंथ थोडी जास्त आहे, एकाची छोटी आहे, ड्यू टू दिस एल शेप. ओके, लक्षात येते. हेच जर साइड व्ह्यूला वापरलं तर तुम्हाला काय दिसेल, हा एक बॉक्स दिसेल अँड यू विल गेट दिस अनदर बॉक्स. पण मधलं जे विड्थ आहे किंवा ब्रीड्थ जी आहे ती तुम्हाला तिथे त्या व्ह्यू वरती दिसणार नाही. Okay, have you understood? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. तर पॅरलल प्रोजेक्शन मध्ये काय होतंय, तुमचे जे ऑब्जेक्टची शेप साईज जी आहे ती प्रिझर्व केली जाते, पण इट फेल्स टू कॅप्चर द डेप्थ इन्फॉर्मेशन ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, सो पॅरलल प्रोजेक्शन त्याच्यामध्ये सगळे प्रोजेक्टर्स आपले कसे आहेत, पॅरलल टू इच अदर आहेत. त्याच्यावरून त्याचे दोन डायरेक्शन जे आहे त्याच्यावरून त्याचे दोन टाइप्स पडतात, ऑर्थोग्राफिक आणि ऑब्लिक. ऑर्थोग्राफिक मध्ये काय आहे, तर जे काही प्रोजेक्टर्स आहेत ते व्ह्यू प्लेनला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. यू कॅन सी हिअर. जर आपण आता इथून एक वर्टिकल लाईन काढली तर प्रत्येक प्रोजेक्टर हा व्ह्यू प्लेनला राईट अँगल क्रिएट करतोय, तयार करतोय. ओके, त्यामुळे दिस टाइप इज कॉल्ड एज द ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन. तर व्ह्यू प्लेन आणि प्रोजेक्टर ह्यांच्यामध्ये जर काही अँगल क्रिएट झाला अदर दॅन 90 डिग्री, ओके, इट मे बी द ग्रेटर दॅन 90 डिग्री, इट मे बी द लेस दॅन 90 डिग्री, बट इट शुड नॉट बी 90 डिग्री, तर त्याला काय म्हणलं जातं, ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शन असं म्हणलं जातं. येते लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. पण ह्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जे काही प्रोजेक्टर्स आहेत ते प्रोजेक्टर्स एकमेकांना कसे राहणार आहेत, पॅरलल.
मग जरी त्यांनी एखादा सर्टन अँगल क्रिएट केला, एव्हरी रे विल मेक द सेम अँगल विथ द व्ह्यू प्लेन. म्हणजे जर पहिल्या रेनं 30 डिग्रीचा केला तर एव्हरी रे देअर आफ्टर विल मेक द अँगल ऑफ 30 विथ द व्ह्यू प्लेन. जर 60 डिग्री केला, जर 180 डिग्री केला, और वी कॅन से इफ इट इज अ 150 डिग्री, तर ते काय होणार आहे, प्रत्येक रे व्ह्यू प्लेनला टच होताना 150 डिग्रीचा अँगल करेल. ओके, तर हे फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला MCQ ला येऊ शकतं. इफ projectors are making the 90 degree angle with the view plane, the type of projections is called as the, what is the answer? Orthography. Orthograph. And if it is not making, very good. If it is not making the 90 degree angle, then type of projection is called as the oblique parallel projection. Okay. तर ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन मध्ये काय आहे, सगळे प्रोजेक्टर्स हे एकमेकांना पॅरलल आणि व्ह्यू प्लेनला परपेंडिक्युलर आहे. त्याच्यामध्ये परत एकदा दोन टाइप्स पडतात, मल्टीव्ह्यू आणि एक्झोनोमेट्रिक. मल्टीव्ह्यू मध्ये काय आहे, द प्लेन इज पॅरलल टू द सरफेस ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचा व्ह्यू प्लेन जो आहे तो नेहमी तुमच्या ऑब्जेक्टच्या एका सरफेसला पॅरलल राहील ऍट अ वन टाइम. फक्त एकच सरफेस हा व्ह्यू प्लेनला पॅरलल राहू शकतो. त्याच्यावरून ह्या टाइपला काय म्हणले जातं, मल्टीव्ह्यू. कारण इट विल क्रिएट द डिफरंट काइंड ऑफ व्ह्यू. जसं आपण मगाशी बघितलं, टॉप व्ह्यू मिळेल तुम्हाला, सेपरेटली मिळेल. तुम्हाला राईट व्ह्यू मिळेल, सेपरेटली मिळेल. फ्रंट व्ह्यू तुम्हाला सेपरेटली मिळेल. राईट व्ह्यू म्हणा किंवा साइड व्ह्यू म्हणा, इट डझंट मॅटर. आता मला एक सांगा, जर मी ह्या बाजूनं प्रोजेक्शन सेंड केले, व्हॉट काइंड ऑफ फिगर आय विल गेट? कुठली डायग्राम मिळेल मला? जर मी ह्या Rectangle. इट विल बी द रेक्टँगल आणि इट विल बी कंटिन्युअस रेक्टँगल. ओके, इकडे पण रेक्टँगल मिळतं, पण ते दोन बॉक्स मध्ये डिवाइड झालेलं मिळतं आपल्याला. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड. तर मल्टीव्ह्यू ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन मध्ये काय होतंय, आपला व्ह्यू प्लेन ऑब्जेक्टच्या सरफेसला पॅरलल असतो आणि ऍट इट विल बी पॅरलल, म्हणजे आपलं फक्त एकच सरफेस हा एका वेळेस व्ह्यू प्लेनला पॅरलल राहू शकतो. तर हे त्याचं मेन इन्फॉर्मेशन आहे. अपोजिट टू दॅट, एक्झोनोमेट्रिक पॅरलल प्रोजेक्शन मध्ये काय होते ते लक्षात घ्यायचं आपल्याला. याच्यामध्ये एकापेक्षा जास्त, म्हणजे कदाचित दोन सरफेस जे आहेत, इट मे बी द फ्रंट व्ह्यू और साइड व्ह्यू. जर मी बघा ह्या कॉर्नरला उभा राहिले, इफ वी स्टूड हिअर, इथून थोड्याशा अंतरावर इथे उभा राहिलो, कॅन वी एबल टू सी फ्रंट व्ह्यू अँड ॲज वेल एज राईट व्ह्यू? Yes, ma'am. Yes, ma'am. बरोबर आहे, असं बघू शकतो. किंवा आपण ह्या कॉर्नरला इथे उभा राहिलो तर आपण ह्या साईडचा व्ह्यू, बॅक व्ह्यू म्हणूया त्याला, बॅक व्ह्यू, आणि इथला थोडासा साइड व्ह्यू आपण बघू शकतो. येस और नो? इथे थोडंस उभा Yes, राहिलो. Yes. Okay, so it depends on where you are how you are placing your object. तुमचा ऑब्जेक्ट तुम्ही कसा प्लेस करताय त्याच्यावरती एक्झोनोमेट्रिक पॅरलल प्रोजेक्शन डिपेंड आहे. आणि ह्यामध्ये काय होतंय, तुम्ही एका वेळेस मोर दॅन वन सरफेस व्ह्यू करू शकता. ओके, लक्षात ठेवायचं. मल्टी व्ह्यू मध्ये काय आहे, वन सरफेस ऍट अ टाइम ऑन अ व्ह्यू प्लेन. हिअर मोर दॅन वन सरफेस यू कॅन व्ह्यू ऑन अ व्ह्यू प्लेन. नाव जेव्हा तुम्ही हे बघत असता तेव्हा तुम्हाला काय होतं बघा. नाव लेट मी टेल यू, प्रोजेक्टेड लेंथ आणि ओरिजिनल लेंथ हे आधी समजावून घेऊया. आता हा आपला ऑब्जेक्ट होता. ओके, हा ग्रे कलरचा 3D ऑब्जेक्ट आहे. ह्याची जी लेंथ आहे, सपोज वी हॅव अ कन्सिडर दिस साइड, ह्याची लेंथ आणि आपण जे प्रोजेक्ट केलेला ऑब्जेक्ट आहे त्याची लेंथ, ह्यांचा जो रेशो आहे त्या रेशोला काय म्हणलं जातं, फोरशॉर्टनिंग फॅक्टर म्हणलं जातं. लक्षात येते सगळ्यांच्या? ऑब्जेक्टचा एखादी बाजू तुम्ही कन्सिडर केली, एखादी साइड कन्सिडर केली. सपोज वी हॅव अ नेम दिस अबोव साइड A, B, C, D, E
असं दिलं आणि AE ची लेंथ जेव्हा तुम्ही घेतली ती लेंथ आणि व्ह्यू प्लेन वरचे AE ची लेंथ ही जर सेम असेल तर आपण एक्झॅक्टली म्हणू शकतो इट इज अ काइंड ऑफ अ पॅरलल. पण ह्या पर्टिक्युलर प्रोसेसला काय म्हणलं जातं तर फोरशॉर्टनिंग फॅक्टर असं म्हणलं जातं. ओके, सो द रेशो ऑफ प्रोजेक्टेड लेंथ टू ओरिजिनल लेंथ इज कॉल्ड ॲज डॅश डॅश डॅश. किंवा फोरशॉर्टनिंग फॅक्टर इज ratio of projected length to original length, ratio of original length to projected length, ratio of projected length in one axis to the projected length in another axis. असं काही तुम्हाला MCQ confusing MCQ options हे दिले जातील. So you must have to remember की जी प्रोजेक्टेड लेंथ आहे ऑलरेडी आपण जी व्ह्यू प्लेन वर घेतली ती लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, दिस रेशो इज कॉल्ड एज द फोरशॉर्टनिंग फॅक्टर. Clear? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Okay. Now we will go for the axonometric projection. Is classified on the basis of alignment of a projection plane with the principal axis. मी तुम्हाला मगाशीही सांगितलं तुमचा रिअल ऑब्जेक्ट आहे आणि तुम्ही जिथून प्रोजेक्टर्स हे फायर करणार आहात ते आपल्याला कन्सिडर करायचंय. ओके, पण आपल्या पॅरलल प्रोजेक्शन मध्ये आपण काय करतोय आपल्याकडे सेंटर ऑफ प्रोजेक्शन नाही, त्यामुळे आपण त्या ऑब्जेक्टच्या मेन पिक्सल्स मधून मेन कॉर्नर पॉइंट्स मधून आपले प्रोजेक्शन्स हे पॅरलल टू इच अदर पास करतोय. ओके, पण आपला जो व्ह्यू प्लेन आहे जो प्रोजेक्शन प्लेन आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं होल्ड करायचा आहे की जेणेकरून आपल्याला दोन सरफेस आपल्या रिअल ऑब्जेक्टचे दोन सरफेस ऍट अ टाइम दिसतील. जसं मगाशी आपण बघितलं फ्रंट व्ह्यू अँड द राईट व्ह्यू. जर कॉर्नरला उभा राहिलो तर आपल्याला हे दोन्ही व्ह्यू दिसू शकतात. तर ह्याची जी अलाइनमेंट आहे पोझिशनिंग आहे त्याला काय म्हणलं जातं सॉरी ऑन दॅट बेसिस देर आर अ नेक्स्ट टाईप किंवा ॲक्झोनोमेट्रिक हे डिवाइड झालेलं आहे. पहिला काय आहे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स मध्ये काय बघा कंडिशन्स लक्षात घ्या. हे का महत्वाचं आहे कारण ह्या कंडिशन जर तुम्ही लक्षात ठेवला तर MCQ हे तुम्हाला सोपे जातील. आणि अगेन आय एम टेलिंग दिस इज हॅव्हिंग अ स्पेसिफिक CO कोर्स आउटकम. ह्याच्यासाठी स्पेशल कोर्स आउटकम असल्यामुळे ह्याच्यावरचे क्वेश्चन्स नक्की असणार आहे. सो वी डोंट हॅव टू लूज द मार्क्स. इथं कॅल्क्युलेशनचा कुठेही पार्ट नाहीये, त्यामुळे तुम्ही थोडस थेरॉटिकल पार्ट वरती आणि त्याच्या कॉन्सेप्ट वरती फोकस करा. ओके, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये काय बघा प्रोजेक्शन प्लेन कसा अलाइन केलाय. इट इज अलाइन्ड विथ ऑल 3 प्रिन्सिपल ऍक्सिस. कुठले 3 प्रिन्सिपल ऍक्सिस आहेत कुठले 3 प्रिन्सिपल ऍक्सिस आहेत X, Y, and Z. Y. Method is also. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. मॅम आवाज नाही येत. हॅलो मॅम आवाज नाही येते. स्क्रीन दिसते का नो मॅम. Ma'am. दिसतं मॅम आता.
मॅम. ओके. तर आयसोमेट्रिक प्रोजेक्शन मध्ये काय आहे, तर आपली जे प्रोजेक्शन प्लेन आहे, व्ह्यू प्लेन आहे, तो तिन्ही प्रिन्सिपल ऍक्सिसला अलाइन केलेला असतो आणि अशा पद्धतीनं अलाइन केलेला आहे की इट प्रिझर्व द सेम फोर शॉर्टनिंग फॅक्टर. म्हणजे जरी तुम्ही एक्स ऍक्सिस वरून बघितलं, वाय ऍक्सिस वरून बघितलं किंवा झेड ऍक्सिस वरून बघितलं, तरीही त्यांची जी ओरिजिनल लेंथ आहे ऑब्जेक्टचे साइडचे जे लेंथ आहे दॅट इज सेम ॲज द ओरिजिनल वन. ओके. मग ती जर 2 असेल, 2 सेंटीमीटर असेल AC ची लेंथ, AB ची 2 असेल आणि AD ची पण 2, बिकॉज इट इज अ स्क्वेअर राईट नाऊ. ओके. पण जेव्हा तुम्ही ओरिजिनल हे करताय, प्रोजेक्शन घेताय, इट इज अगेन हॅव्हिंग अ सिमिलर व्हॅल्यू. म्हणजे 2 सेंटीमीटर आले, मग 2/2 इट विल बिकम द 1. और वी कॅन से दॅट आता हा स्क्वेअर क्यूब दिसतोय तुम्हाला आणि ह्याचे सगळे साइड सेम आहेत, पण फॉर एक्झाम्पल असं व्ह्यू प्लेन कन्सिडर नक्की करा, कुठे प्लेस केला तिथे? व्ह्यू प्लेन हा समोरच्या बाजूनं म्हणजे साइड कॉर्नर व्ह्यू न त्याला हे केलं असेल, बिकॉज वी वॉन्ट टू सी द 3 व्ह्यूज ऍट अ टाइम. टॉप व्ह्यू पण दिसला पाहिजे, साइड व्ह्यू पण दिसला पाहिजे आणि फ्रंट व्ह्यू पण दिसला पाहिजे. सो इन अ सच अ मॅनर इट इज गोइंग टू बी अलाइन. मग इथून तुमचे प्रोजेक्शन हे फायर होणार या पद्धतीने समोरच्या बाजूला. ओके. Yes. They have not specifically said that की ह्याच लोकेशनला आपला ऑब्जेक्ट हा व्ह्यू प्लेन हा प्लेस केलेला आहे, बट इट हॅज बीन अलाइन्ड इन अ सच वे दॅट यू कॅन सी द ऑब्जेक्ट फ्रॉम मोर देन वन सरफेस. मग याच्यामध्ये तुम्ही आता सध्या आयसोमेट्रिक जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही व्ह्यू दिसत आहेत. हा व्ह्यू आणि हा व्ह्यू पण तुम्हाला दिसतोय, म्हणजे साइड, फ्रंट आणि टॉप व्ह्यू सुद्धा तुम्ही पाहू शकताय. फक्त ह्याच्यामधली जी प्रॉपर्टी आहे ती लक्षात ठेवा. सपोज माझ्या AC ची लेंथ ही 3 सेंटीमीटर आहे, AB ची 4 आहे आणि AD ची 5 सेंटीमीटर आहे. ओके. जेव्हा तुम्ही हे प्रोजेक्शन प्लॉट केले, फॉर एक्झाम्पल आपण घेतले, साइडचे पण बाकीचे पण आपण पाहू शकतो, पण ही जी लेंथ आहे ही जेव्हा तुम्ही प्रोजेक्शन केली तर सिमिलरली तुम्हाला 3, 4 आणि 5च मिळाली. त्यामुळे रेशो काय मिळाला तुम्हाला? 1, 1, 1. येस और नो? Yes, ma'am. ओके. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट आहे. आता सध्या आपल्याला लक्षात येते की त्याची हाईट जी आहे त्याची व्हॅल्यू वेगळी असेल. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणलं की जो AD आहे इट इज अ 2. याची 2 सेंटीमीटर आहे. इट मे बी 4 सेंटीमीटर. AC 4 आहे, AB पण 4 सेंटीमीटर आहे. आता जेव्हा तुम्हाला ह्यांचं फोर शॉर्टनिंग रेशो तुम्ही घेताय त्यावेळेस काय असणार आहे? प्रोजेक्टेड लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. आता AC साठी बोलूयात आपण. AC ची ओरिजिनल 4 आहे आणि प्रोजेक्टेड सुद्धा काय आहे? 4 आहे. व्हॉट विल बी द फोर शॉर्टनिंग रेशो हिअर फॅक्टर? 1:1. 1 आला. त्यानंतर जर तुम्ही AD घेतला, AD इज इक्वल टू AC इज इक्वल टू AD इज इक्वल टू ओरिजिनल 2, प्रोजेक्टेड पण 2 आहे आणि ओरिजिनल पण 2 आहे. इट विल बी अगेन 1. देन वी हॅव अनदर साइड AB. If it is having a 4 centimeter in a length, 4 and projected and original are the same, then it is again having a ratio 1. आपण असं कन्क्लूड करू शकतो का AC, AD आणि AB जे काही फोर शॉर्टनिंग फॅक्टर आपण कॅल्क्युलेट केले, these all four shortening factors are the same. Yes, बरोबर आहे ma'am. की नाही? म्हणजे आपण हे म्हणू शकतो AC बरोबर AD त्याच्या बरोबर AB आहे. ओके. व्हॉट इज द नेक्स्ट कंडिशन? की जो अँगल आहे, ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा ऑब्जेक्ट रोटेट केलाय, व्ह्यू प्लेन प्लेस केलाय, तर त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टनं ऍक्सिस बरोबर A आणि B नावाचा जो अँगल केलाय, बोथ अँगल्स आर सेम. बोथ आर फॉर एक्झाम्पल 30 डिग्री. ओके. जो ऑब्जेक्ट तुम्ही प्लेस केलेला आहे,
जो ऑब्जेक्ट तुम्ही प्लेस केलाय किंवा अलाइन केलेला आहे त्यांना आपल्या ऍक्सिस बरोबर जो अँगल क्रिएट केलेला आहे, दिस अँगल इज द सेम विथ द प्रिन्सिपल ऍक्सिस. आता सध्या आपण कशाबद्दल बोलतोय? मोर दॅन वन सरफेस, दॅट मीन्स टू सरफेस. जर 3 सरफेस असते तर आपल्याला अजून एक अँगल मिळाला असता, दॅट वी कॅन कॉल एज अ सी फॉर एक्झाम्पल. ओके, पण हे जर सेम असेल तर ह्या टाइपला काय म्हणलं जातं? वी विल कॉल इट एज आयसोमेट्रिक. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? फोरशॉर्टनिंग फॅक्टर शुड बी द सेम फॉर द बोथ सरफेसेस, किंवा जेवढे नंबर ऑफ सरफेस आहेत तेवढ्यासाठी. त्याचबरोबर प्रिन्सिपल ऍक्सिस बरोबर ऑब्जेक्टने केलेला जो अँगल आहे, दॅट ऑल्सो वी नीड टू कन्सिडर अँड दॅट शुड बी इक्वल. म्हणून आपण इथं कंडिशन स्पेसिफाय केली आहे, ए इज इक्वल टू बी आणि फोरशॉर्टनिंग फॅक्टर ए बी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू ए डी. ओके, नाव नेक्स्ट वन इज द डायमेट्रिक प्रोजेक्शन. डायमेट्रिक नावावरूनच कळतंय, डाय म्हणजे 2 सरफेस असणार आहे. सो not 2 surface, there are 2 axes. Okay, in this projection plane is aligned with the 2 principal axes. कुठल्या तरी 2 प्रिन्सिपल ऍक्सिस बरोबरच याला काय केलं असणार आहे? अलाइन केलेलं असणार. इट मे बी द वाय झेड, इट मे बी द एक्स वाय, इट मे बी द एक्स झेड. ओके, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात यायचंय इट इज अ डायमेट्रिक प्रोजेक्शन. मग ह्यामध्ये कंडिशन काय येतं? जे काही प्रोजेक्शन फोरशॉर्टनिंग फॅक्टर आहे हे 2 साइड साठी तुमचं सेम येतं. फॉर द थर्ड साइड इट मे बी द डिफर. म्हणजे ऍक्च्युअल तुमची काय आहे? फॉर एक्झाम्पल सेम आपण कन्सिडर करूया. आता आपल्याकडे एसी आहे, एसीचा फोरशॉर्टनिंग फॅक्टर हा 1 आहे, एबी पण आहे, एबीचा पण 1 आहे. बट जेव्हा प्रोजेक्शन केलं गेलं तेव्हा एडी जो आहे दॅट इज हॅव्हिंग अ डिफरंट फोरशॉर्टनिंग फॅक्टर. मे बी इट इज हॅव्हिंग अ 2, कारण प्रोजेक्शन हे 2 आलं किंवा प्रोजेक्शन हे 1 आलं आणि ओरिजिनल 2 होतं. सो वी मे हॅव द 0.5. हे कशामुळे होत आहे? कारण प्रोजेक्शन प्लेन हा आपण ऍक्सिसला अलाइन, हा 2 ऍक्सिसला अलाइन करतोय. त्यामुळे 2 साइडचे जे फोरशॉर्टनिंग फॅक्टर आहेत ते काय येणार आहेत? तुमचे सेम येणार आहेत. थर्ड साइड मे बी द व्हॅरी. तिसऱ्या बाजू जी आहे, तिसरा सरफेस जो आहे तो तुम्हाला थोडासा कमी किंवा जास्त दिसू शकतो. सो दॅट इज नॉट इक्वल टू द AC and AB. So we can write as a AC is equal to AB. Not equal to AD. Not equal to AD. Very good. Okay. And what is the condition for the angle? Angle साठी काय आहे? Equal to Angle B. should be the same. So A is equal to B. That is important. Okay. Next one. And the last one, it is a trimetric projection. In this projection plane is aligned with the 1 principal axis only, and foreshortening factors for all 3 axes are the different. म्हणजे तुम्ही इकडच्या बाजूने फ्रंट व्ह्यूने जर जो काही ऑब्जेक्ट प्लॉट करून घेतलाय थ्रू द प्रोजेक्शन, त्याचे साइडचे मेजरमेंट हे काय झालेले तुमचे ओरिजिनल आणि प्रोजेक्टेड लेंथ मध्ये डिफर आलेले आहे. ओके, व्हॉट एक्झॅक्टली इट मीन्स की ही जी साइड आहे ती वेगळी आहे, ही साइड वेगळी आली, ही साइड वेगळी आली. दीज आर नॉट इक्वल टू इच अदर. सो दिस इज कॉल्ड एज द ट्रायमेट्रिक प्रोजेक्शन. अँड सिमिलरली जे 2 अँगल आपण कन्सिडर करतोय, दीज अँगल्स आर ऑल्सो नॉट सेम. तर ह्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. ॲक्झोनोमेट्रिक पॅरलल प्रोजेक्शन हे काय आहे? एकापेक्षा जास्त सरफेस पाहण्यासाठी आपण ॲक्झोनोमेट्रिक पॅरलल प्रोजेक्शनचा वापर करतो. त्याच्यामध्ये 3 पैकी एखादं प्रोजेक्शन तुम्ही वापरू शकता, ज्याच्यामध्ये व्ह्यू प्लेन हे तुम्हाला अलाइन करावं लागतं प्रिन्सिपल ऍक्सिस बरोबर. जर आपण आपला व्ह्यू प्लेन हा तिन्ही प्रिन्सिपल ऍक्सिस बरोबर अलाइन केला तर त्या टाइप तो जो प्रोजेक्शन आहे त्याला काय म्हणतात? आयसोमेट्रिक. थोडक्यात काय लक्षात ठेवायचे? जेव्हा तुम्ही तुमचा व्ह्यू प्लेन हा तिन्ही प्रिन्सिपल ऍक्सिसला अलाइन करता, ऑटोमॅटिकली युअर फोरशॉर्टनिंग फॅक्टर विल बी द सेम
फॉर 3 ऍक्सिस, तिन्ही ऍक्सिस साठी तुमचा फोर शॉर्टनिंग फॅक्टर हा सेमच असणार आहे. किंवा तुम्हाला असंही म्हणलं जातं की इफ द फोर शॉर्टनिंग फॅक्टर इज द सेम फॉर ऑल 3 ऍक्सिस, दिस काइंड ऑफ प्रोजेक्शन इज कॉल्ड ॲज अ Isometric projection. Isometric projection. आयसोमेट्रिक. डायमेट्रिक मध्ये काय, डाय लिहिले 2 आहे, सो युअर व्यू प्लेन इज द अलाइन्ड विथ द एनी 2 प्रिन्सिपल ऍक्सिस, हे लक्षात ठेवायचं आहे. सो फोर शॉर्टनिंग फॅक्टर इज ऑल्सो सेम फॉर द 2 अँड द थर्ड फॅक्टर विल बी द डिफरंट वन. ओके, अँड द लास्ट वन इज ट्रायमेट्रिक. फक्त एकाच ऍक्सिसला अलाइन केला असेल, एकाच बाजूने तुम्ही पाहताय. फॉर दॅट पर्पज यू कॅन नॉट गेट द रियल लेंथ ऑफ द अनादर व्यू. दुसऱ्या बाजू, दुसरे जे साइड्स आहेत ऑब्जेक्टचे, तिकडचे तुम्हाला रियल लेंथ ऑब्जेक्टची मिळणार नाही. त्यामुळे आपण काय म्हणतोय, फोर शॉर्टनिंग फॅक्टर जी आहे ती तिन्ही ऍक्सिसची काय असणार आहे, डिफरंट राहणार आहे. लक्षात आले इथपर्यंत? Yes, मॅम. yes, ma'am. तर ह्याच्यानुसार पॅरलल मध्ये 2 टाईप आहेत, ऑर्थोग्राफिक आणि ऑब्लिक. त्यातलं आपण ऑर्थोग्राफिक वर फोकस केलं. ऑर्थोग्राफिक म्हणजे आपला सरफेस पाहण्यावर आहे, तुम्ही कसा व्ह्यू प्लेन त्या सरफेस बरोबर अलाइन करताय, त्याच्यावरून हा ऑर्थोग्राफिक पॅरलल प्रोजेक्शन ठरतं, ज्याच्यामध्ये पुन्हा मल्टीव्ह्यू आणि ॲक्झोनोमेट्रिक आहे. मल्टीव्ह्यू मध्ये एका वेळेस तुम्ही एकाच ऑब्जेक्ट सरफेसला तुमचा व्ह्यू प्लेन पॅरलल ठेवू शकता. मग तो फ्रंट असेल, रियर असेल, टॉप असेल, बॉटम, राईट और लेफ्ट असेल. ॲक्झोनोमेट्रिक मध्ये तुमचा जो व्ह्यू प्लेन आहे, तुम्ही अशा पद्धतीने अलाइन करता की जेणेकरून तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टचे एकापेक्षा जास्त सरफेस व्ह्यू होऊ शकतात. आणि हे अलाइन करण्याच्या 3 मेथड आहेत. जर तुम्ही तुमचा व्ह्यू प्लेन हा तिन्ही ऍक्सिसला अलाइन केला तर त्याला आयसोमेट्रिक म्हणतात. जर तुम्ही तुमचा व्ह्यू प्लेन हा 2 ऍक्सिसला अलाइन केला तर त्याला डायमेट्रिक म्हणतात. जर तुम्ही तुमचा व्ह्यू प्लेन हा एकाच ऍक्सिसला अलाइन केला, यू विल हॅव द ट्रायमेट्रिक. ओके, फोर शॉर्टनिंग फॅक्टर इज द सेम फॉर द ऑल 3 ऍक्सिस इन आयसोमेट्रिक. 3 axis ला अलाइन केलं म्हणजे नक्की काय व्ह्यू प्लॅन? अलाइन करणं म्हणजे थोडक्यात मॅम, तुम्ही म्हणजे प्रोजेक्शन आपण टॉप व्ह्यू ने पाठवणार आहे ना, आयसोमेट्रिक मध्ये टॉप कॉर्नर. आयसोमेट्रिक कॉर्नर कडून तुम्ही अलाइन करताय. म्हणजे आता बघा, एखादी बिल्डिंग आहे, तुम्हाला व्ह्यू करायची, तुम्ही हेलिकॉप्टर मधून व्ह्यू करताय आणि एक्झॅक्टली तुम्ही बिल्डिंगच्या वरती आहात, तर तुम्हाला काय दिसेल, फक्त टॉप व्ह्यू दिसेल. बरोबर आहे? येस मॅम. म्हणजे सध्या तुम्ही प्रोजेक्शन कुठं घेताय, तुम्ही स्वतः बघताय ते. ओके, प्रोजेक्शन तुम्ही फायर करताय. पण जर तुम्ही तुमच्या बिल्डिंगच्या एका कॉर्नरला हेलिकॉप्टर घेतली, इन स्पेस ओनली, ओके, स्पेस मध्येच आहे तुम्ही, तर त्यावेळेस तुम्हाला त्याचे फ्रंट व्ह्यू पण दिसेल आणि टॉप व्ह्यू पण दिसेल. बरोबर आहे की नाही? मग त्यावेळेस तुम्ही 2 प्रिन्सिपल ऍक्सिसला अलाइन केलेलं आहे. अशा पद्धतीने अलाइनमेंट असेल. ओके, सो वी विल प्रोसीड अहेड विथ द ऑब्लिक वन. In oblique projections, projectors are parallel to each other. बरोबर आहे? तुमचे जे रेज आहेत ते एकमेकांना पॅरलल असणार आहेत, बट दीज आर नॉट परपेंडिक्युलर टू व्ह्यू प्लेन. मग काहीतरी अँगल क्रिएट होईल, येस और नो? येस मॅम. आपण जेव्हा व्ह्यू प्लेनला आपले प्रोजेक्टर्स स्ट्राईक होणार आहेत, तेव्हा तिथे एक अँगल तयार होईल आणि त्या अँगलला इथे कशाने डिनोट केलेलं आहे, अल्फाने डिनोट केलेलं आहे. So alpha is the angle between oblique projectors and the plane. Alpha will be the same or different for all projectors? Different. Same. It will be same or different? Same. It will be Same. the same because all the projectors are parallel to each other. मग एखादा रे असा मध्येच असा थोडा तिरका होणार नाही. As it is a parallel, it is going to make the same angle with the view plane. So it is denoted by the single symbol and that is nothing but the alpha. आता हा किती अंशाचा कोण करतो त्याच्यावरून त्याचे टाइप्स आहेत. तर पहिलं काय आहे, कॅव्हेलियर प्रोजेक्शन. जर हा अँगल 45 डिग्री असेल आणि फोर शॉर्टनिंग फॅक्टर हा 1 असेल तर त्याला कॅव्हेलियर प्रोजेक्शन असं म्हणलं जातं. ओके, तर तुम्हाला असंही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, इफ अल्फा इज अ 45 डिग्री अँड फोरशॉर्टनिंग फॅक्टर इज अ 1, दिस टाइप ऑफ प्रोजेक्शन इज कॉल्ड ॲज
You must have to answer as a cavalier projection, or you can have another kind of question. In cavalier projection, alpha is equal to dash dash and foreshortening factor is equal to dash dash. So you must have to select the 45 and the 1. Okay. Yes, ma'am. अल्फा काय कळालं, जे प्रोजेक्टर्स आहेत हे रेड कलरच्या लाईननी व्ह्यू प्लेनला जेवढा अँगल क्रिएट केलेला आहे तो म्हणजे अल्फा आहे. मग जर ह्या अल्फाची व्हॅल्यू 45 असेल आणि फोरशॉर्टनिंग फॅक्टर म्हणजे काय आहे, प्रोजेक्टेड लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, हे जर 1 आलं तर आपला प्रोजेक्शनचा टाइप कॅव्हेलियर ऑब्लिक पॅरलल प्रोजेक्शन असणार. ओके. कॅबिनेट प्रोजेक्शन इज व्हॉट, इफ अल्फा इज 63.4 इट इज अ स्टँडर्ड वन. हे स्टँडर्ड आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही काही चेंजेस करू शकत नाही. इफ अल्फा इज अ 63.4 and foreshortening factor is a 0.5, then type is called as the cabinet projection. Okay. So there are two types with the oblique parallel projection. कुणाला काही डाऊट आहे का ह्याच्यामध्ये? It is very त्या अल्फाची simple one. व्हॅल्यू चेंज पण होऊ शकते ना? चेंज होऊ शकते, इट कॅन बी द व्हॅरी, पण जर ह्या पद्धतीचा अँगल असेल आणि फोरशॉर्टनिंग फॅक्टरची ही व्हॅल्यू असेल तर त्या प्रोजेक्शनचा टाइप त्यांनी सांगितलेला आहे. इट इज अ कॅव्हेलियर प्रोजेक्शन. हे कशासाठी आहे, जर तुम्ही ह्या अँगलनं तुमचे प्रोजेक्टर ते हे स्टँडर्ड फायर केले, दोन्ही. हा बोथ आर स्टँडर्ड. का कशासाठी सांगते सांगायला लागले मी, जर तुम्ही ह्या पद्धतीनं एवढ्या अँगलनं जर तुमचे प्रोजेक्टर्स हे व्ह्यू प्लेनवर फायर केले, यू विल गेट द करेक्ट ऑब्जेक्ट. ओके. येते लक्षात? तुम्हाला जे ऑब्जेक्ट Okay, ma'am. तुम्हाला प्रोजेक्ट करायचं आहे दॅट विल बी द सिमिलर ॲज अ युअर ओरिजिनल ऑब्जेक्ट. त्याच्यामुळे काय केलेले आहे त्यांनी, हे दोन स्टँडर्ड ऑब्जेक्ट्स ठेवलेले आहेत, सॉरी स्टँडर्ड अँगल्स ठेवलेले आहेत. ओके. दुसरे पण अँगल काय म्हणालात, आवाज नाही नीट आला. मॅम, दुसरे पण अँगल येऊ शकतात ना ह्याच्या? येऊ शकतात, बट यू विल नॉट गेट द ऑब्जेक्ट. म्हणजे व्यवस्थित तुम्हाला तो ऑब्जेक्ट क्रिएट होणार नाही तुमच्या व्ह्यू प्लेनवर. त्यामुळे त्यांनी तुम्हाला दोन मेथड सांगितल्यात, त्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्टर्स फायर करताना, रेस फायर करताना ह्या पद्धतीने अँगल करू शकता. म्हणजे थोडक्यात काय, पॅरलल तर तुम्ही करणार आहे, बट यू हॅव टू सेट युअर व्ह्यू प्लेन इन अ सच वे दॅट इट विल मेक द 45 डिग्री विथ द प्रोजेक्टर. तुमचा व्ह्यू प्लेन प्लेस करताना तुम्ही कसा करणार आहे की प्रोजेक्टर तुम्हाला 45 डिग्रीचा अँगल क्रिएट करेल, जेणेकरून तुमचा जो ऑब्जेक्ट प्रोजेक्ट होणार आहे व्ह्यू प्लेन वरती तो व्यवस्थित नीटली तुम्हाला प्रोजेक्ट झालेला मिळेल. त्यामुळे त्यांनी हे दोन टाइप्स दिलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑब्लिक पॅरलल करताय, यू कॅन गो आयदर बाय द कॅव्हेलियर और यू कॅन गो फॉर द कॅबिनेट, सो दॅट यू विल गेट द नीट अँड क्लीन द ऑब्जेक्ट शेप. ओके. येस मॅम, समज. येस मॅम. ओके. पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन आपल्याला माहिती आहे, ह्याच्यामध्ये जे रेज आहेत ते कसे आहेत, वेदर दीज आर पॅरलल. येस मॅम. Yes, ma'am. पॅरलल असतात का पर्स्पेक्टिव्ह मध्ये? No. नो मॅम. दीज आर नॉट पर्स्पेक्टिव्ह, दीज आर नॉट पॅरलल. त्याच्यामध्ये सीओपी येतो. सीओपी म्हणजे सेंटर ऑफ प्रोजेक्शन, ज्याच्यातून व्ह्यू ते पास करते. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रोजेक्शन सीओपी मधून फायर केले, यू हॅव प्लेस्ड युअर व्ह्यू प्लेन, यू हॅव अ टू सिनॅरिओ, दोन सिनॅरिओ आहे तिथं. त्याच्यामध्ये हा ऑब्जेक्ट व्ह्यू प्लेनच्या जवळ आहे, तर हा ऑब्जेक्ट व्ह्यू प्लेन पासून अवे आहे. ओके. तर आपण जर व्ह्यू प्लेनवर त्याचे प्रोजेक्शन घेतले, वी विल गेट लाईक दिस. ओके. सो व्हॉट इज द कन्क्लुजन फ्रॉम दिस? जी लाईन नियर आहे त्याची व्ह्यू प्लेन वरती इमेज मोठी दिसणार आणि जो हवे आहे त्याची स्मॉल दिसणार. प्रोजेक्शन ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट, डिस्टंट म्हणजे लांबचा ऑब्जेक्ट, इज अ स्मॉलर दॅन द नियरर ऑब्जेक्ट. जर तुम्ही प्रोजेक्शन घेतले तर कसे येतात, लांबच्या ऑब्जेक्टचे हे स्मॉलर येतात, तर जवळच्या ऑब्जेक्टचे प्रोजेक्शन्स हे मोठे येतात किंवा साइज इज अ मोर. ओके. सो हिअर वी आर नॉट गोइंग टू प्रिझर्व द शेप अँड साइज. आपल्या ऑब्जेक्टचे शेप आणि साइज इथं प्रिझर्व होत नाही, मेंटेन केली जात नाही.
So suppose we will derive the transformation matrix for the perspective projection. इथे एक matrix use करावं लागतं. Point P, x, y, z on a view plane, z is equal to 0. म्हणजे z plane हा आपण consider केलेला नाही. Center of projection आणि व्यू प्लेन ह्यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे दॅट इज अ डी वी आर कन्सिडरिंग. मग मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन हे या पद्धतीनं राहील. आपल्याला काय करायचंय, ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आहे. ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स का करतोय आपण, कारण आपल्याला प्रोजेक्शनचं ट्रान्सफॉर्मेशन, ओरिजिनल ऑब्जेक्टचं व्यू प्लेन वरती ट्रान्सफॉर्मेशन करायचंय. लक्षात येते सगळ्यांच्या? येस मॅम. Yes, हा ma'am. ओरिजिनल ऑब्जेक्ट आपण व्यू प्लेन वरती ट्रान्सफॉर्म करणार आहे, त्यामुळे त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. त्यासाठी आपल्याला मॅट्रिक्स लागेल. मग ह्या मॅट्रिक्स मध्ये एक्स वाय झेड आहे आपल्याकडे, तिन्ही ऍक्सिस कन्सिडर केले. बट वी हॅव अ कन्सिडर झेड इज इक्वल टू 0. झेडला आपण 0 कन्सिडर केले. व्हाय इट इज सो? बिकॉज वी आर कन्सिडरिंग दॅट की सेंटर ऑफ प्रोजेक्शन जे आहे ते झेड ऍक्सिसच्या बाजूने आहे असं आपण कन्सिडर केले. त्यामुळे झेडला आपण काय ठेवले, 0 ठेवले. जर माझा एक्स बाजूने जर हे असतं सेंटर ऑफ प्रोजेक्शन, तर पहिली रो आपली 0 0 0 आली असती. जर वाय साइडनं जर आपले प्रोजेक्शन असते सेंटर ऑफ प्रोजेक्शन, दॅट विल बी द 0 0 0 सेकंड रो आपली. येते लक्षात सगळ्यांच्या? येस मॅम. Yes, ma'am. आता सध्या Yes, आपण ma'am. काय अज्युम काय केले की झेड ऍक्सिस कडे आपला सेंटर ऑफ प्रोजेक्शन आहे आणि झेड ऍक्सिसचा जो ओरिजिन आहे आणि सेंटर ऑफ प्रोजेक्शन आहे त्याच्यामधलं जे अंतर आहे दॅट इज डिनोटेड बाय द लेटर डी. आणि त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, फोर्थ रो जी आहे ती घेतलेली आहे. ओके, सो हिअर वी हॅव कन्सिडर झेड ऍक्सिस. तर इथं 1 आलेला आहे आणि इथं डी आले. जर आपण वाय साइडनं करत असतो तर आता आपल्याला हा शेवटचा रो कसा असता, 0 1 0 डी. ओके, एक्स ऍक्सिस असतं तर पहिली रो 0 आली असते. 1 0 0 D. 1 0 0 डी. व्हेरी गुड. सो दिस विल बी द मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन की तुमचं सेंटर ऑफ प्रोजेक्शन कुठे आहे, कुठल्या ऍक्सिस कडे आहे. दॅट विल डिसाइड द हाऊ यू आर गोइंग टू रिप्रेझेंट युअर मॅट्रिक्स. ओके, नाउ सी, दिस इज अवर एक्स. हा जो आहे इकडे चाललाय तो एक्स आहे. आपली वर्टिकल प्रोजेक्शन फ्रंट साइडून असणार आहे ना, म्हणजे त्यामुळे एक झेड ऍक्सिसचा 0 घेतलाय ना. मी तेच सांगते, तुम्ही कोणत्याही बाजूने पाहू शकता ना. त्याच्यामुळे आपण आता कन्सिडर केले झेड. ओके, आपण आता स्पेस मधून बघतोय आपल्या व्ह्यू ऑब्जेक्ट कडे, त्यामुळे आपण ते कन्सिडर केले. आता आपला प्लेन कसा आहे, एक्स वाय प्लेन आपण कन्सिडर केला. त्यामुळे हा एक्स ऍक्सिस आहे, हा व्हर्टिकल आहे तो वाय आहे आणि हा जो असा दिसतोय तो झेड ऍक्सिस आहे. आणि आपला सेंटर ऑफ प्रोजेक्शन हा झेड ऍक्सिस कडे आहे. त्यामुळे आपण झेड काय केले, 0 कन्सिडर केले. ऑब्जेक्ट इकडे आहे, वी आर पासिंग द प्रोजेक्शन. अशा पद्धतीने पाठवले की आपल्या ऑब्जेक्टच्या कॉर्नर मधून किंवा मेन पिक्सल मधून ते पास होतील. त्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे, फ्रंट व्ह्यूला हे पर्टिक्युलर प्रोजेक्शन इथं व्ह्यू प्लेन वरती मिळालेलं आहे. आलं लक्षात? इट मे बी फ्रॉम दिस साइड. Yes, ma'am. आता हे सेंटर ऑफ पॉइंट जर ह्या बाजूला असतं, माझा कर्सर ज्या बाजूला आहे, तर आपण काय केलं असतं, आपला व्ह्यू प्लेन कसा झाला असता, कुठल्या ऍक्सिस बरोबर असतं तो, झेड ऍक्सेस बरोबर. झेड आणि वाय बरोबर असता, बरोबर आहे. Z आणि Y. म्हणजे तुमचे Yes, ma'am. हा झेड आणि वाय. आणि त्यावेळेस आपली पहिली रो ही 0 0 असते आणि शेवटची रो ही 1 0 0 डी असते. D. त्याचबरोबर तुमचे प्रोजेक्शन जर इथं असते तर तुम्हाला तुमचा व्ह्यू प्लेन हा असा मिळाला असता, आडवा हॉरिझॉन्टल मिळाला असता झेड आणि एक्स ला. आणि तुम्ही कुठून बघताय, टॉप व्ह्यू न बघताय. एम आय गेटिंग? मग त्यावेळेस तुम्हाला सेकंड रो ही 0 0 असते आणि लास्ट रो कशी 0 मिळाली 1 असते, 0 D. 0 1 0 D. 0 1 0 डी. आणि बाकीचे मग फॅक्टर सेम असते, 1 0 0 0 0 0 0 0 0 1 0. झेड हा 1 राहिला असतो. ओके, तर हे तुम्हाला कन्सिडर करायचं. ह्याचे पण 3 टाइप्स आहेत. ह्याच्यामध्ये महत्वाचा विचारला जाणारा पॉइंट म्हणजे व्हॉट इज द व्हॅनिशिंग पॉइंट. जर थेरी एक्झाम झाली तर तरी व्हॅनिशिंग पॉइंट म्हणजे काय ते लक्षात घेऊयात. 3D जो ऑब्जेक्ट आहे, जो व्ह्यू प्लेनवर आपण प्रोजेक्ट करतोय, ओके, विथ सम ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स जे आपण बघितलं त्याचा वापर करून जेव्हा तुम्ही व्ह्यू प्लेनवर प्रोजेक्ट करताय
any set of parallel line in an object that are not parallel to the projection plane. ओके, तुम्ही जे काही पॅरलल लाईन्स कन्सिडर करताय ते एक्झॅक्टली प्रोजेक्शन प्लेनला, व्यू प्लेनला पॅरलल नाही आहेत. ते काय होत आहेत, दे आर गोइंग टू कॉन्व्हर्ज, ते एका पॉइंटला जाऊन भेटतायत. इन दिस केस बघा, जेव्हा तुम्ही हे लाईन ड्रॉ करायला सुरुवात केली ऑब्जेक्ट मधून, ओके, दे आर गोइंग टू मीट ॲट अ सिंगल पॉइंट समवेअर. एका सिंगल पॉइंटला ते एकमेकांना भेटतायत. अँड दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज द vanishing point. Means what? We can consider center of projection as a vanishing point. Getting this? Yes. पण एक्झॅक्टली नॉट दिस. जर काय झालं बघा, हे जर दोन रेज आहेत ते आपले एका पॉइंटला कन्व्हर्ज झाले. फॉर एक्झाम्पल ह्या दोन्ही साइड कडून इथेच आली. ही जर व्हर्टिकल लाईन पकडली आपण ऑब्जेक्टची आणि हे जे पॅरलल रेज आहेत हे टॉप कॉर्नरला जाऊन भेटले. फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये ते ऍप्लिकेबल नाहीये, पण आपण असं कन्सिडर करू की इथून एक रे निघालाय, इथून एक रे निघालाय, पॅरलल आहे, पण व्ह्यू प्लेनला भेटायच्या आधी ते काय झालेले आहेत, एकाच पॉइंटला इथं भेटलेले आहेत. तर हा पॉइंट काय झाला, दिस विल बिकम द व्हॅनिशिंग पॉइंट. ओके, लक्षात येते का बघा, ही जी लेंथ आहे व्हर्टिकल लेंथ, इथून दोन रे फायर केले, हे फायर केलेले रेज काय झालेत, व्ह्यू प्लेनला भेटताना एका सिंगल पॉइंटला भेटले, तर त्याला काय म्हणलं जातं, व्हॅनिशिंग पॉइंट असं म्हणलं जातं. ओके, नेक्स्ट इज व्हॉट, जर सेट ऑफ लाईन्स आर पॅरलल टू द वन ऑफ द थ्री प्रिन्सिपल ऍक्सिस, कुठल्या तरी एकाच ऍक्सिसला पॅरलल असतील तर त्या व्हॅनिशिंग पॉइंटला प्रिन्सिपल व्हॅनिशिंग पॉइंट असं म्हणलं जातं. So there are types of projections, 1 point, 2 point and 3 point perspective. तर ह्याच्यामध्ये काय आहे, इट डिपेंड्स ऑन की तुमचे किती व्हॅनिशिंग पॉइंट आहेत त्याच्यावरून हे ठरलेलं आहे. त्यामुळे आपण हा पॉइंट कन्सिडर केलेला आहे. ओके, सो इट इज अचीव्ड बाय अलाइनिंग व्यू प्लेन विथ द टू प्रिन्सिपल ऍक्सिस किंवा वन ऑफ द प्रिन्सिपल ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द व्यू प्लेन. इट इज कंटेनिंग ओनली वन व्यू, वन व्हॅनिशिंग पॉइंट, एकच व्हॅनिशिंग पॉइंट आहे. मग ह्या केसमध्ये काय होऊ शकतं की सेंटर ऑफ प्रोजेक्शन आपण कन्सिडर करू शकतो. ओके, मग ह्याच्यामध्ये बघा, मी जसं तुम्हाला मॅट्रिक्स सांगितलं होतं त्या पद्धतीने एक्स डायरेक्शन आहे, वाय डायरेक्शन आहे आणि झेड डायरेक्शन इथं कन्सिडर केलेलं आहे. सेंटर ऑफ प्रोजेक्शन म्हणजेच व्हॅनिशिंग पॉइंट का मॅम? हो, पण तुम्ही कुठल्या सरफेस कडून, तुम्ही कुठल्या ऍक्सिस कडून बघताय त्याच्यावर डिपेंड राहील. आता सध्या काय केलेलं आहे, आपण दोन प्रिन्सिपल ऍक्सिसला अलाइन केले, पण आपल्याकडे एकच व्हॅनिशिंग पॉइंट आहे. जसं की बघा इथे आता आपण दोन ऍक्सिसला पॅरलल केले, दोन ऍक्सिसला हा ऑब्जेक्ट आपण अलाइन केलाय. येस ऑर नो? एक्स आणि वाय ला केलाय, झेड ला केलेला नाही. वी हॅव नॉट कन्सिडर्ड द झेड ऍक्सिस हियर. म्हणजेच आणि एकच व्हॅनिशिंग पॉइंट आहे आता सध्या आपल्याकडे. त्यामुळे हा टाइप काय झाला, वन पॉइंट पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. ओके, सेकंड बघा, त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, वी हॅव अ टू व्हॅनिशिंग पॉइंट, दोन व्हॅनिशिंग पॉइंट आहेत. तसंच काय झालंय, व्यू प्लेन इज अ पॅरलल टू वन ऑफ द प्रिन्सिपल ऍक्सिस, एका प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे. किंवा इफ व्यू प्लेन इंटरसेक्ट एक्झॅक्टली टू प्रिन्सिपल ऍक्सिस, दोन प्रिन्सिपल ऍक्सिसला तो काय करतोय, इंटरसेक्ट करतोय. फक्त आता हे लक्षात ठेवा, वन पॉइंट मध्ये एक व्हॅनिशिंग पॉइंट असतो, टू पॉइंट मध्ये दोन व्हॅनिशिंग पॉइंट्स असतात. त्यामुळे तुम्ही त्याचं जे प्रोजेक्शन आहे त्यासाठी तुम्हाला दोन व्ह्यू प्लेन्स लागतील. एक व्ह्यू प्लेन एका सरफेसला, दुसरा व्ह्यू प्लेन दुसऱ्या सरफेसला. मग तुम्ही कुठल्या डायरेक्शनला व्ह्यू प्लेन लोकेट करताय त्याच्यावरून हे राहते. ओके, सो हा जो पॉइंट आहे तो आपण अजून थोडा डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. तुमचं नेक्स्ट लेक्चर आता भंडारी सरांचं आहे. सो वी विल स्टॉप हियर. लिंक पडली आहे का ग्रुपला? नो मॅम. नो मॅम. ओके, जस्ट वेट. मॅम कालचे एक्झाम्पल्स. आता पटकन अटेंडन्स टाका आणि मग लेफ्ट. सॉरी.